नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता भानुशालीचं भांडं फुटलेलं असतं. भूमीने त्याचं सगळं कारस्थान उघडं केलेलं असतं. त्यामुळे भानुशाली खूपच जास्त चिडतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, हे सगळेजण खोटं बोलतायत. मला या प्रकरणामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतायत. ही सगळी माणसं माझी नाही आहेत, ही त्यांचीच माणसं आहेत. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही इन्स्पेक्टर साहेब, ही सगळी माणसं ह्या भानुशालीची आहेत आणि माझ्याकडे पुरावासुद्धा आहे. तेव्हा इथे भूमी आपल्या मोबाईलवरती आता एक व्हिडिओ चालू करते आणि तो इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये देते आणि भूमी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, हा व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये हा जो उभा आहे ना माणूस, तो भानुशाली आहे आणि तो गाडीमध्ये जो बसून गेला तो संजय आहे. तर भानुशाली संजयला तिथून जायला सांगतोय आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर त्या माणसाच्या हातामध्ये जे घड्याळ आहे ना भानुशालीच्या, ते आता भानुशालीच्या हातामध्ये सुद्धा ते घड्याळ आहे. तेव्हा इथे भानुशालीचं घड्याळ बघितल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांना विश्वास बसतो की तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून भानुशालीचा आहे आणि गाडीमध्ये बसून गेलेला माणूस हा संजय मोरे होता. आणि मला जेव्हा हे सगळं सत्य कळलं तेव्हा हे सगळं मी राजाराम काकांना सांगितलं. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही अगदी बरोबर बोलताय, हा भानुशालीचा आहे. तेव्हा इथे राजाराम काका म्हणत असतात की भानुशाली एकदा बोलता बोलता भूमीला म्हणाला होता की त्याचं एक फार्म हाऊस आहे आणि मग भूमीने मला सांगितलं. तेव्हा आम्ही फार्म हाऊसवरती शोध घ्यायला गेलो आणि तिथे हे दोघंजणं आम्हाला सापडले, पण तिथे भानुशाली नव्हता. कारण भानुशाली एवढा नीच माणूस आहे ना, तो दुसऱ्या ठिकाणी गेला होता. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, जेव्हापासून आकाशला अरेस्ट झाले तेव्हापासून मी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते आणि मी आता काहीही माझ्या हाती लागलं नाही म्हणून मी निराश झाले होते. पण नंतरला रात्री जेव्हा मी बसले होते तेव्हा हे फुटेज मी सारखं सारखं बघत होते की हा माणूस नक्की कोण आहे. तेव्हा मला कळलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा भानुशालीचा आहे आणि मग त्याचं घड्याळ मी बघितलं आणि आता भानुशालीच्या हातामध्ये जे घड्याळ आहे ते, म्हणजे मी घड्याळावरून ओळखलं की तो भानुशाली आहे आणि मला कळलं की भानुशाली आकाशला फसवण्यासाठी, त्याच्यावरती सूड उगवण्यासाठी कुठल्याही पातळीला जाऊ शकतो. आणि मग माझी खात्री पटली आणि हे सगळं मी जाऊन राजाराम काकांना सांगितलं. आणि जेव्हा मला भानुशालीने भेटायला बोलावलं होतं तेव्हा मला माहिती नव्हतं की तो भानुशाली आहे. पण जेव्हा हे सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं तेव्हा मी लगेचच तिथलं लाईव्ह लोकेशन इथे राजाराम काकांना पाठवलं. तेव्हा इथे आता भूमीने सगळं सत्य इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं. तर ह्या घड्याळावरून आता भानुशालीचं प्रकरण उघडं पडलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणते की याचा आधीपासूनच आकाशवरती राग होता आणि म्हणूनच माझ्या लक्षात आलं की हा आकाशला फसवण्यासाठी कुठल्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो आणि मग या माणसांचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. तेव्हा इथे आता राजाराम काकांनी सांगितल्याप्रमाणे मला एकदा यांनी सांगता सांगता सांगितलं होतं की त्यांचं एक फार्म हाऊस आहे आणि त्या ॲड्रेसवरती मग राजाराम काका गेले आणि तिथे संजय आणि वॉचमन आम्हाला दोघंजणं तिथे सापडले. तर इकडे आता त्या दोघांनासुद्धा त्या ठिकाणी आणलेलं असतं आणि इथे राजाराम काका म्हणतात की मी तिथे भानुशालीला सुद्धा शोधत होतो, पण तो मला तिथे सापडला नाही. कारण भानुशाली एवढा नीच माणूस आहे ना, एवढा खालच्या पातळीला जाऊन वागेल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. तेव्हा इथे राजाराम काका म्हणत असतात की हा भानुशाली खूपच नीच आहे. असं म्हणाल्यानंतर आकाश म्हणतो, काका काय झालं, या भानुशालीने असं काय केले अजून. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात की आकाश, अरे मला बोलायला सुद्धा लाज वाटते. तेव्हा आकाश म्हणतो, राजाराम काका सांग मला याने नक्की काय केलंय. तेव्हा राजाराम काका म्हणतात की आकाश, मी वेळेवरती पोचलो म्हणून, नाहीतर आपल्या भूमीचं काही खरं नव्हतं. या भानुशालीने आपल्या भूमीवरती हात टाकला. तेव्हा इथे असं म्हणाल्यानंतर आता आकाशला खूपच जास्त राग येतो आणि तो आता भानुशालीला मारण्यासाठी त्याच्या अंगावरती धावून जातो आणि त्याला मारण्यासाठी खूप प्रयत्न करतो. त्याचा गळासुद्धा दाबतो. तेव्हा इथे भूमी आकाशला बाजूला करत असते, पण आकाश काही कुणाचं ऐकायला तयार नसतो कारण तो खूप जास्त आता चिडलेला असतो. तो काही भानुशालीला आता सोडायला अजिबातच तयार नसतो. सगळेजण इथे आता आकाशला बाजूला करायला आलेले असतात, पण इथे आकाश काही बाजूला व्हायला तयार नसतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, तुला शपथ आहे माझी, त्याला सोडून दे. तेव्हा इथे भूमीने शपथ दिल्यानंतर आकाश लगेचच भानुशालीला सोडतो. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, हे बघ, त्याने जे काही कृत्य केलं ते विचित्रच होतं, पण आपण त्याला शिक्षा द्यायची नाही. भानुशालीला शिक्षा द्यायची पण कायद्याने. पण त्याला शिक्षा देत असताना मला तुला गमवायचं नाही आहे आकाश, तुला कळतंय का.
तेव्हा इथे भूमीचं आकाशवरील प्रेम बघता इथे सगळेजण खूपच जास्त आता आनंदित होतात. तर इथे भूमी म्हणत असते की आकाश, तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस हे तुला माहिती आहे ना, त्याच्यामुळे याच्या नादाला लागून तू आता सगळ्याची इथे माती करू नकोस. त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे सगळे पुरावे बघता आता खरा गुन्हेगार कोण आहे तो समोर तर आलेला आहे, याला आत्ताच्या आता अरेस्ट करा. तेव्हा इथे भानुशाली जात असताना हसायला लागतो आणि म्हणतो की आकाश, तुला काय वाटलं, तुला फसवण्यामध्ये, तुला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यामध्ये मी एकटाच आहे का? माझ्याबरोबर अजून कुणीतरी होतं. तेव्हा इथे रागिनी खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं की आता भानुशाली माझं नाव सांगतोय की काय. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कोण होतं अजून तुझ्याबरोबर, त्याचंसुद्धा आम्हाला नाव सांग. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो की आकाश, माझ्याबरोबर जी व्यक्ती होती ना, ती जी कुणी होती मी तुला सांगणार नाही आहे, पण माझ्याबरोबर माझं सोलसुद्धा होतं आणि मी आणि माझं सोल, आम्ही आता दोघंजणं जेव्हा मी बाहेर येईन ना, तेव्हा दोघंजणं मिळून तुला उद्ध्वस्त करून टाकू, तुला आणि भूमीलासुद्धा उद्ध्वस्त करून टाकू तुमचं आयुष्य, असं आता भानुशाली म्हणतो. तरी ते भानुशाली आता वेड्यासारखा वागत असतो, कारण ना त्याला भूमी मिळालेली असते ना आकाशसाठी त्याचा बदला पूर्ण झालेला असतो. त्यामुळे इथे आता भानुशालीसुद्धा खूपच जास्त विचित्र आणि वेड्यासारखा वागायला लागलेला असतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय रे ये, तू आमच्या समोरच त्यांना धमकी देतोयस का? जा, याला आत्ताच्या आता अरेस्ट करा, जेलमध्ये टाका याला. तर इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की मिस्टर आकाश महाजन, तुम्ही सुद्धा या पेपरवरती आता साईन वगैरे करा. तेव्हा इथे आता भूमी आणि घरातले खूपच जास्त खुश होतात इथे अभि आणि रागिनीला सोडून. तर इथे आता भूमी म्हणत असते की आकाश चल, आजी घरी वाट बघतायत, आपल्याला लवकर जायला हवं, इथलं सगळं जे काय पेपरवर्क आहे ते कंप्लीट करून टाक. त्याच्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मला म्हणत होता ना की तुझी बायको कोण आहे, इथे वकील आहे, डिटेक्टिव्ह आहे की पोलीस आहे, तर बघितलेत माझी बायको कोण आहे. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की कुठली बाई एवढं सगळं करू शकेल, या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही आहे, त्यांनी सगळे पुरावे गोळा करून आणले. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अहो तुम्ही स्त्री शक्तीला समजलात काय, आणि त्याच्यामध्ये कुठेही स्त्री आता कमी नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, आणि त्याच्यामध्ये माझी बायको भूमी, तिचं तर माझ्यावरती नितांत प्रेम आहे, मलासुद्धा माहिती आहे, ती माझ्यासाठी वाटेल ते करू शकते आणि ते तिने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. तर इकडे आता आजी आई योगेश्वरीजवळ प्रार्थना करत असतात की भूमीच्या प्रयत्नांना यश येऊ दे आणि माझा आकाश लवकरात लवकर निर्दोष सिद्ध होऊन बाहेर येऊ दे. तेव्हा इथे आता अथर्व आलेला असतो आणि तो म्हणतो, अगं आजी, तुला माहिती आहे का आज काय घडलं इथे. तेव्हा आजी म्हणत असतात, या अथर्व, जे काही आहे ते लवकर सांग बाबा, ह्या वयात मला आता धक्के पचवत नाही. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की हा धक्का खूपच जास्त सुखद आहे, तुला माहिती आहे का काय झालं आहे. अगं आपला आकाश आहे ना, तो निर्दोष सुटला आहे, भूमिताईने त्याला निर्दोष सिद्ध केलं आणि सोडवून सुद्धा आणलं आहे, ते आता घरीसुद्धा येत आहेत. तेव्हा इथे आजी म्हणते, काय माझा आकाश निर्दोष सुटला. तेव्हा इथे आजीला आता खूप जास्त आनंद झालेला असतो. आजी म्हणते, आई योगेश्वरी, अगं तुझ्याकडे एखाद्या गोष्टीसाठी हाक मारली आणि ती गोष्ट आम्हाला मिळाली नाही आहे असं अजिबात झालेलं नाही आहे. जेव्हा जेव्हा आम्ही अडचणीत आलो आहे तेव्हा तेव्हा तू आमच्या मदतीला धावून आलेली आहेस आणि आजसुद्धा तू माझ्या भूमीला यश दिलंस आणि माझा आकाश निर्दोष सुटला. तेव्हा इथे आता पौर्णिमा आपल्या मनामध्ये म्हणत असते की ह्या वेळेला सुद्धा भूमिताईने आईंना मात दिलेली आहे आणि आकाश जिजूंना सोडून आणलेलं आहे. तेव्हा इथे आता रघु काका म्हणत असतात की आकाश बाबा येत आहेत म्हणजे काहीतरी आता त्यांच्या आवडीचं गोडाधोडाचं बनवलं पाहिजे. तेव्हा आजी म्हणतात की तू एक काम कर, आकाशला आवडतं ते सगळं बनव आणि त्याला खीरसुद्धा बनव. तेव्हा इथे आता मानसीसुद्धा खूप खुश असते आणि अथर्वसुद्धा. अथर्व म्हणत असतो की आजी, काही मदत लागली तर सांग, मी मदत करेन तुला. तेव्हा इथे आता पौर्णिमा जात असताना मानसी म्हणते की पौर्णिमा थांब, मगाशी तू काय म्हणत होतीस की आकाश जिजूंनी खूपच मोठा गुन्हा केलेला आहे, त्यांना शिक्षा तर होणारच. बघितलंस ना आता काय झालं ते, या सगळं प्रकरणामध्ये आहे ना भानुशाली होता आणि त्यालासुद्धा आता अरेस्ट केलेली आहे. तेव्हा मानसी म्हणते, म्हणूनच मी तुला म्हणते की नेहमी बोलताना जरा विचार करून बोलत जा, पण तुला तर ते काही जमत नाही ना, कारण का गोष्टी पुढे निघून जातात पण शब्द मात्र मागेच राहतात, जशी तुझा आत्ता राहिलेत. तेव्हा अथर्व म्हणतो की थोडं तरी तुझं मन मोठं असेल ना, तर आता आकाशची निदान माफी तरी माग.
तर इथे आकाश घरी आल्यानंतर आजी त्याला भरभरून बघत असतात आणि त्याची विचारपूस करत असतात. म्हणत असतात की आकाश, अरे किती चेहरा उतरलाय तुझं बाळा. अरे 2 दिवस तू जेलमध्ये होतास, काही खाल्लंसुद्धा नसशील ना, तुझी झोपसुद्धा झाली नसेल, काय अवस्था झाली तुझी मला तर बघवतच नाही आहे. आणि इथे आकाश म्हणतो की आजी अगं तू बस ना खाली, हे बघ मला काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, हे बघ तू आता घरी आलेस ना, म्हणून तुझ्या आवडीच्या इथे खोबऱ्याचे लाडू केलेले आहेत. तेव्हा इथे खोबऱ्याचे लाडू तुला आता खावेच लागणार आहेत. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आकाश तू आलायस ना त्या खुशीमध्ये, तुझे आवडीचे खोबऱ्याचे लाडू तर बनवलेत, पण तुला माहिती आहे का आजीला खोबरं कोणी खिसून दिलंय? मी स्वतः दिले. तेव्हा इथे आकाशला खूप छान वाटतं. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की आकाश मला माहितीच होतं तू काहीही केलं नाही आहेस, तू निर्दोष सिद्ध होणारच. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आजी मी 2 दिवस जेलमध्ये होतो ना, पण तुझी माया आणि भूमीचं माझ्यावरचं प्रेम यांनी मला खूपच जास्त ताकद दिली होती की मी काही केलेलं नाही आहे आणि भूमी मला नक्की सोडवेल. आणि ते म्हणतात ना जीवाचं रान करणं, तसं भूमीने माझ्यासाठी केलं जीवाचं रान. आणि 2 दिवसामध्ये तिने शब्द दिल्याप्रमाणे मला घरी निर्दोष सिद्ध करून सोडवून सुद्धा आणलं. तेव्हा इथे आजी आता भूमीचं सुद्धा भरभरून कौतुक करतात. म्हणतात की भूमी बाळा, तू माझ्या घरामध्ये नाचून म्हणून आलीस ना, माझ्या घराचं तू भलं केलंस. म्हणजे नेहमी जेव्हा गरज पडते तेव्हा तू आकाशला अगदी सोडवून घेऊन येतेस. तेव्हा इथे आकाशच्या नशिबामध्ये एक चांगली बायको आली आहे असं सुद्धा आजी म्हणत असते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आणि ताई तू आई योगेश्वरीच्या समोर आहे ना शब्द दिला होतास, शपथ घेतली होतीस की 2 दिवसांमध्ये तू आकाश जिजूंना सोडून आणशील म्हणून, आणि तू सुद्धा शब्द तुझा पाळलेला आहेस. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की भूमिताईने खूपच जास्त मेहनत घेतली होती. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आणि ताई आता इथे आकाश जिजूंची जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही ना गं. तेव्हा अथर्व म्हणतो कुणीच घेणार नाही, आणि तसंही आता आकाशची ऑफिसमधली जागा आणि घरामधली जागा आणि ऑफिसमधले अधिकार तसेच ही शाबूत आहेत. तेव्हा इथे आता पौर्णिमेला आठवतं, ती म्हणालेली असते की आता आकाश जिजूनं अरेस्ट केलेले आहे, म्हणजे आता सगळ्या कंपनीचा ताबा आणि ऑफिसचा ताबा आई तुम्ही घ्या आणि अभिला घ्यायला सांगा, नाहीतर आपल्या महाजनांची इज्जत जाईल. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात, अगं मानसी तू असं का बोलतेस? सगळे हक्क आणि अधिकार आणि या घरातला सगळा मोठ्यांचा अधिकार हा आपल्या आकाशकडेच आहे आणि ते सगळ्यांना मान्य आहे. हो की नाही गं रागिनी? तेव्हा रागिनी म्हणते, हो ना गं आई, आमची काहीच हरकत नाही आहे अर्थात. तेव्हा इथे आता रघु काका म्हणतात की हे घ्या आकाश बाबा, तुमच्या आवडीची खीरसुद्धा बनवली आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आकाश, अरे तुला माहिती आहे का तू जेलमध्ये होतास ना, तेव्हा रघु खूपच जास्त बेचैन झाला होता, अस्वस्थ झाला होता. तू आलायस तर त्याला बघ किती आनंद झाला आहे. त्याने तुझ्या आवडीची खीरसुद्धा बनवली आहे. आता तुलाही खावीच लागणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अर्थात मी खाणार आहे. आणि आकाश म्हणतो, आजी रघु काकाचं माझ्यावरती किती प्रेम आहे लहानपणापासून ते मला माहिती आहे ना, आणि तो माझ्यासाठी वाटेल ते करू शकतो, मला हे सुद्धा माहिती आहे. आणि म्हणूनच ही सगळी खीर मी खाणार आहे. थँक्यू रघु काका. तेव्हा इथे रघु काकांना खूपच जास्त छान वाटतं. त्या आजी म्हणत असतात की भूमीची लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे. मला वाटलं होतं मंगळागौर करता येते की नाही, पण भूमीने सगळं काही व्यवस्थित सांभाळून घेतलं, त्यामुळे आता मंगळागौर मी दणक्यात साजरी करणार आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की आपण सगळी तयारी अगदी मिळून मिसळून करूया. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, फक्त भूमिताईची नाही तर आमची सुद्धा लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे. तुम्ही सगळं काही भूमिताईबद्दल बोलताना आमच्याबद्दल बोलणं विसरूनच जाता आजी. तेव्हा इथे आजी म्हणतात, अगं हो बाई, मी तिघींची सुद्धा मंगळागौर अगदी दणक्यात साजरी करणार आहे. तर इथे आजी आता आकाशकडे बघतात आणि म्हणतात, खूपच जास्त थकलायस ना, तुला आरामाची गरज आहे, झोपसुद्धा झाली नसेल, तुमच्या दोघांची खूप दगदग झाली. भूमी आकाश तुम्ही दोघंजणं रूममध्ये जा आणि आराम करा, आणि रघु ही खीर वगैरे त्याच्या रूममध्येच घेऊन जा, तो तिथे खाईल. तेव्हा आजी म्हणत असतात की मला सगळी तयारी करायची आहे. अथर्व मानसी तुम्ही चला मला मदत करा, आणि रागिनी तू सुद्धा आता कामाला लाग. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हो आई मी सगळं काही करते. त्यानंतर इथे अभि म्हणत असतो की बघितलंस ना तू आई, या भूमीने आतासुद्धा आपल्याला मात दिली. म्हणजे बघ ना एवढं सगळं आपण घडून आणलं होतं, पण सगळं काही फसलं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, नाहीतर काय, ही भूमी आहे ना आकाशची सुरक्षा कवच झाले, सुरक्षा कवच नेहमी त्याला वाचवत असते. मग आता आपल्याला काय करावं लागेल, हे कवचच आता आपल्याला फोडून टाकावं लागेल, ते सुद्धा लवकरात लवकर. तेव्हा इथे पौर्णिमा आणि अभि सगळेजणच आता तोंडावरती पडलेले असतात, कारण भूमीने 2 दिवसामध्ये आकाशला सोडून घरी आणलेलं असतं.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, भूमी म्हणत असते की तो भानुशाली म्हणत होता की अजून कोणीतरी त्याच्याबरोबर होतं इथे आकाशला अडकवण्यासाठी. पण कोण असेल? तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात की आपण जवळच्या व्यक्तींवरती जेवढा विश्वास ठेवतो ना मालकीनबाई, तेच लोक आपल्याला धोका देत असतात. मी नेहमी तुम्हाला सांगत असतो ही गोष्ट. तेव्हा इथे आता भूमी रागिणीला म्हणत असते की आत्या, पण एक गोष्ट खरी, मी जिथे जिथे जात होते तिथे तिथे तुम्ही काय करत होता? तेव्हा रागिणी खूपच जास्त आता टेन्शनमध्ये येते.